हेमंत गोडसे यांचे पुत्र आणि सुनबाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। आज हेमंत गोडसे यांच्या सोबत भक्ती गोडसे यांच्याही नावानं उमेदवारी अर्ज घेण्यात आलाय। खूप कामं केलीत, आमच्यावरती विश्वास टाका, आम्ही तो सार्थ करू, अशी भक्ती गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातल्याचं कळतंय। भक्ती गोडसे या हेमंत गोडसे यांच्या सुनबाई आहेत। भक्ती गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर नाशिकमधून हेमंत गोडसे हे इच्छुक उमेदवार आहेत, मात्र महायुतीकडून अद्यापही नाव कोणाचंही ठरताना दिसत नाहीये। छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या रिंगणामधून माघार घेतल्याचं सांगितलं होतं, मात्र त्याच वेळेला अजूनही नावाची निश्चिती होत नाहीये। उमेदवार नेमका कोण आहे त्याची निश्चिती होत नाहीये। आणि त्याच दरम्यान हेमंत गोडसे यांचे पुत्र आणि सुनबाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। तर आतापर्यंत केलेल्या कामांचा पाढा सुद्धा त्यांनी वाचलेला दिसतोय आणि आतापर्यंत आम्ही चांगली कामं केली आहेत, त्यामुळे आम्हाला ही उमेदवारी मिळावी अशी गळ सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे हे वारंवार इथून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये, नाशिकमध्ये 2 वेळा त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं होतं आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत। ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाण्यामध्ये सुद्धा दाखल झालेले पाहिले होते। आणि आता भक्ती गोडसे यांनी ही भेट घेतली आहे। याविषयी बोलूयात, किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, हेमंत गोडसे यांच्या सुनबाई आणि मुलाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळतंय। त्यावेळी कर्मचाऱ्यांना माहिती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी दौऱ्यावर जात असताना हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत अनेकदा भेट घेतलेली आहे, मात्र पहिल्यांदाच त्यांचे पुत्र अजिंक्य गोडसे आणि सुनबाई भक्ती गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। आणि या भेटीच्या दरम्यान भक्ती गोडसे यांचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जो आवाज येतो त्यामध्ये भक्ती गोडसे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्यावी यासाठीचा गळ घालताय। तुम्ही आमच्यावर विश्वास टाका, तो विश्वास आम्ही सार्थ करू, अशा पद्धतीचा ते आश्वासन देखील देताना आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे एकूणच नाशिकच्या उमेदवारीचा गुंता वाढत असताना दुसरीकडे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबियातील सुनबाई आणि पुत्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घालताना दिसून येत आहे। धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी।